रात्री 2 वाजता दृश्यासमोर जास्त गर्दी होती, जशी सकाळी 8 वाजता असते. आज आम्ही निघालो होतो पुण्यातले सर्वात सुप्रसिद्ध गणपतीचे दर्शन करायला. चला मग स्टार्ट करूया. आम्ही पोहोचलो मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा गणपतीचे सगळ्यात पहिला विसर्जन होते, जिथून 550 मीटरच्या अंतरावर आहे. मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी हा एकाच मानाचा गणपती आहे, ज्याचे दरवर्षी विसर्जन होते आणि दरवर्षी नवीन मूर्तीची स्थापना होते. त्यानंतर तिथून 120 मीटर अंतरावर आहे तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम. हा पुण्याचा राजा म्हणून ओळखला जातो. ह्या गणपतीची स्थापना हिंदू आणि मुस्लिम कुटुंबाने केली होती, त्यामुळे याला हिंदू मुस्लिमचे प्रतीक समजले जाते. मग तिथून आम्ही गेलो मानाचा चौथा गणपती, जो की होता तुळशीबागचा गणपती. हा गणपती 125 वर्षापासून स्थापना केली जाते. सर्वात छान डेकोरेशन ह्या गणपतीचे होते आणि ह्या गणपतीची मूर्ती पण खूप छान आणि मोठी होती. त्यानंतर 1 किलोमीटर चालून आम्ही पोहोचलो मानाचा 5वा गणपती, जो की होता नारायणपेठमध्ये केसरीवाडा गणपती. ह्या गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी 1893 मध्ये केली होती. हा गणपती लोकमान्य टिळकांच्या वाड्यातच बसवला जातो. पुणे ज्यासाठी फेमस आहे म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती, त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पहाटे 2ला गेलो होतो. तिथे भारताच्या विविध ठिकाणाहून लोक आले होते दर्शनासाठी.